नमस्कार मंडळी. सर्वात प्रथम तुम्हाला येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आमचे तीळ सांडू नका आणि आमच्यासोबत भांडू नका. हे वाक्य ऐकल्याशिवाय मकर संक्रांतीसारखं वाटतच नाही. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे. यामध्ये यावर्षी संक्रांत कशावर आली आहे, कोणत्या रंगावर आली आहे, त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज्य करायचा आहे, तसेच संक्रांती काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करणं वर्ज्य आहे, संक्रांतीचे वाहन, वस्त्र, शस्त्र, नाव, दान काय द्यावे आणि संक्रांती काळात अजून कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो, परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभ योगाला मकर संक्रांती असं म्हणतात. म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असं म्हटलं जातं आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करतो. या संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि हा उत्तरायणचा काळ अधिक शुभ मानला जातो. त्यामुळेच मकर संक्रांती अगदी विशेष मानली जाते. तर मंडळी, इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिनेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. मराठी महिन्याप्रमाणे मकर संक्रांत ही दरवर्षी 10व्या महिन्यात म्हणजे पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यात येत असते. आणि या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो 14 किंवा 15 जानेवारीलाच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. मंडळी, त्यातल्या त्यात 13 किंवा 15 जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं. मात्र नेहमी हा सण 14 जानेवारीला साजरा केला जातो. यंदा मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांत आली आहे. मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 म्हणजेच 1946 पौष कृष्ण प्रतिपदा 8:54 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाल हा 14 जानेवारीला सकाळी 8:54 पासून ते संध्याकाळी 4:54 पर्यंत असणार आहे. मंडळी, संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीचं रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात. सूर्याचे मकर संक्रमण बालवकर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतली आहे. केसराचा टिळा लावलेला आहे व वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जायचे फूल घेतले आहे. पायस भक्षण करीत आहे. जातीने सर्प असून भूषणार्थ मोती धारण केला आहे. वार नाव व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त 45 आहेत. मंडळी, ती पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. आता संक्रांतीचे फळ काय आहे ते पाहूया. तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. संक्रांतीच्या काळामध्ये तर दानधर्माला खूप विशेष महत्त्व आहे. तर पर्वकाल द्यायचे दान नवे भांडे, गाईला घास, अन्न, तीळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दान द्यावीत. आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते ती कृंक्रांत. ही 15 जानेवारी 2025ला आलेली आहे. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसरे दिवशी मकर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो. पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून दाखवलेला आहे. मंडळी, मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि
भयभक करतात त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो. मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू शकता. रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, विद्यादान, श्रमदान, नेत्रदान, यथाशक्ती आपल्याला ही दान द्यायची आहेत. त्याचबरोबर आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पुंजतो, काहीजण याला बोळकी म्हणतात, काहीजण खण म्हणतात. तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल त्याप्रमाणे आपण सुगड पूजा करतो, तर ते सुद्धा एक प्रकारचं दानच आहे. त्यामुळे तुम्ही संक्रांती काळामध्ये कधीही दान धर्म करू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचं आहे. शक्य असेल तर तांब्याच्या पात्रामध्ये आपल्याला पाणी घ्यायचे आहे. शक्य असेल तर त्यामध्ये थोडंसं कुंकू, तीळ आणि आपल्याला लाल फूल टाकायचे आहे आणि हे पाणी आपण सूर्याला अर्पण करायचं आहे. हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. मंडळी, अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची विशेष अशी पूजा करायची आहे. त्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते, उत्तम तेजाची प्राप्ती होते, आपलं आरोग्य चांगलं आणि निरोगी राहते. तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील तुम्ही करू शकता. आणि जर पवित्र नद्यांमध्ये किंवा देवदर्शनासाठी जाणं शक्य नसेल तर त्यांनी पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान जरी केले तरीही चालू शकतं. मंडळी, या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. त्यामुळे तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही असा घरच्या घरी देखील करू शकता. मंडळी, आपण आता पाहूया की संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला कोणती कामे वर्ज्य करायची आहेत. संक्रांतीच्या काळात आपल्याला कठोर बोलणं टाळायचं आहे. म्हणजेच काय घरात वादविवाद करायचे नाहीत, कोणालाही अपशब्द बोलायचे नाही, शिव्या श्राप द्यायचे नाहीत. उलट सगळेजण मिळून मिसळून हा सण आनंदाने साजरा करायचा आहे. सगळ्यांना तिळगुळ द्यायचा आहे. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते बरं का. त्यामुळे आपण तिळगुळ देऊन हा सण आनंदाने साजरा करायचा आहे. तीळ आणि गूळ हे उष्ण असल्याने या थंडीत दिवसामध्ये आपल्याला शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ पूर्ण करत आणि याच मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी. मंडळी, या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला गवत, वृक्ष तोडणे ही कामे सुद्धा टाळायची आहेत. कोणत्याही झाडाची हानी या दिवशी झाली नाही पाहिजे. तसेच गाई म्हशीची धार काढणे हे सुद्धा वर्ज्य सांगितले आहे. त्यामुळे जे शेतकरी लोक असतील त्यांच्या घरी दूध दुभती जी जनावरे असतील त्यांनी धारा काढायच्या नाहीत. आदल्या दिवशीच तुम्ही धारा काढू शकता आणि ज्यांना शक्यच नसेल त्यांनी त्या दिवशी काढल्या तरीही चालतील, कारण सगळेच नियम पाळणे आपल्याला शक्य होत नाही. एखाद्या वेळेस आपण हवं तेवढं जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न नक्की करा. त्याचबरोबर या दिवशी दात घासणे सुद्धा वर्जन सांगितलेले आहे. पण आता हल्लीच्या काळामध्ये ही गोष्ट शक्यतो कोणच पाळत नाही. ज्यांना पाळायचं असेल त्यांनी पाळू शकता. म्हणजेच काय दात नाही घासले तरी आपण जे आता हल्ली बाजारामध्ये माउथ वॉश मिळतात त्याने सुद्धा आपण आपले दात स्वच्छ करू शकतो. आणि ज्यांना शक्यच नाही तर त्यांनी हा नियम नाही पाळला तरी चालेल. तसेच या दिवशी कामाविषयक सेवन करणे देखील टाळायचे आहे. म्हणजेच काय तर या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन देखील करायचे आहे. तर अशा प्रकारे मी आता जी काही कामे सांगितली ती आपल्याला संक्रांती काळामध्ये वर्ज्य करायची आहेत. त्याचबरोबर मकर संक्रांतीचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुगड. या संक्रांतीच्या सणाला सुगड पूजा करणाऱ्यालाही खूप जास्त महत्त्व आहे. ज्याला काही जण सुगड म्हणतात, बोळकी म्हणतात, खण म्हणतात. तर अशी घरातल्या प्रत्येक सुवासिनीची 5 सुगड म्हणजे 1 खण असं पूजायचं असतं. मंडळी, घरातल्या एका सुवासिनी स्त्रीसाठी 5 सुगड असतात. तुमच्या घरामध्ये जेवढ्या सुवासिनी स्त्रिया असतील त्यांच्या प्रत्येकी 5-5 सुगड आपल्याला पूजायची आहेत. त्या सुगडांमध्ये
ओसा भरून त्याची पूजा केली जाते. मकर संक्रांत हा भारतातील असाच एक शेती संबंधित सण आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये शेतामध्ये जी पिके आलेली असतात ती आपल्याला या सुगडांमध्ये भरायची असतात. मग त्यामध्ये कोणी गव्हाच्या लोंब्या घालतं किंवा कोणी ज्वारीचं कणीस घालतं, हरभऱ्याचे घाटे, घेवडा, वाटाण्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, ऊसाचे तुकडे, गाजराचे तुकडे, बोर, पेरूचे तुकडे, तीळ आणि गूळ हे सर्व पदार्थ वंशामध्ये भरले जातात आणि त्याची पूजा केली जाते. तर हे सर्व साहित्य या दिवसांमध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वाणात त्यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. तर असा सगळा ओसा सुगड्यांमध्ये भरून त्याची पूजा केल्यावर हा सगळा ओसा एखाद्या नवीन कपड्याने झाकून ठेवला जातो. आणि मग जेव्हा महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात किंवा महिलांना आपल्या घरी हळदी कुंकवांसाठी बोलवतात, त्यांना हे एक एक सुगडं वाण म्हणून दिलं जातं. किंवा मग यातला जो ओसा आहे तर हा ओसा त्यांच्या ओटीमध्ये घातला जातो आणि त्यालाच खरं वाण म्हणतात. मंडळी, हे सर्व वाण महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सुवासिनी स्त्रिया या दिवशी हे वाण देण्याकरिता गर्दी करताना दिसून येतात. मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच उत्साही आणि आनंदी आहे. कारण या दिवशी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम कधीही करू शकता, ज्यामध्ये महिला एकमेकींना हळदी कुंकू लावतात, एकमेकींना वाण देतात, तिळगुळ देतात, तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणतात. काही जण वेगवेगळ्या भेटवस्तू पण देतात. तर तुम्हाला हा कार्यक्रम 14 जानेवारीपासून ते 4 फेब्रुवारीपर्यंत कधीही करता येईल. 4 फेब्रुवारीला रथसप्तमी आहे, तर रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो. संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा करतात. या हवामानात उपलब्ध असलेल्या सर्व शेंगभाज्या, फळभाज्या आणि तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात. संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते. कारण संक्रांत येते हिवाळ्यात, त्यावेळी थंडीचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे आपल्या शरीराचं तापमान गरम राहील असे उष्ण गुणधर्माचे पदार्थ आपण करून खातो. त्यामध्ये तीळ आणि गूळ हे उष्णता देणारे पदार्थ आहेत. त्यामुळे हिवाळ्यात जेवणात त्याचा समावेश आवर्जून केला जातो. मंडळी, बाजरीच्या भाकरीमध्ये सुद्धा तिळाचा गुणधर्म खूप जास्त आहे. त्यामुळेच भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाली जात असावी. मंडळी, या दिवसात फळ आणि भाज्या ताज्या आणि रसरशीत असतात. त्याचा वापर करून आपण भोगीची भाजी करतो. या नवीन हंगामात आलेल्या सर्व फळभाज्या, पालेभाज्या आपल्या पोटामध्ये जाव्या यामागचा हा हेतू असावा. तसेच आपल्याला माहिती आहे की संक्रांतीला काळा रंग घालणं खूपच शुभ मानलं जातं. मंडळी, जेव्हा संक्रांतीचा सण असतो त्या दिवशी थंडी खूप जास्त प्रमाणात असते आणि आपण जर काळे कपडे घातले तर आपलं शरीर थोडं उबदार राहतं. म्हणजे थोडक्यात थंडीपासून आपलं संरक्षण होतं. कारण काळा रंग हा सूर्यापासून मिळणारी उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतो. त्यामुळे आपण या दिवशी काळे कपडे घालणं चांगलेच आहे. मंडळी, लक्षात ठेवा, प्रत्येक वर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ज्या रंगाचे वस्त्र संक्रांती देवीने परिधान केले असते तो रंग आपण वर्ज्य करायचा असतो. तर यावर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आलेली आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत. मंडळी, संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. त्यामुळे आपल्याला पिवळ्या शेडचा कोणताही ड्रेस किंवा कोणतीच साडी घालायची नाही. डोक्यात पिवळ्या रंगाची फुलं आणायची नाहीत. थोडक्यात काय तर या दिवशी आपण पिवळा रंग हा पूर्णपणे वर्जन करायचा आहे.
हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा सण असून शेतीशी सुद्धा संबंधित आहे. मंडळी, मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. मकर संक्रांतीच्या सणाला नववधूला हलव्याचे दागिने घालून तिळगुळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. म्हणजे जर तुमच्या मुलीचं लग्न झाल्यानंतर तिची पहिली संक्रांत असेल तर तिच्यासाठी माहेरून ओसा पाठवला जातो. त्यामध्ये साडी, सर्व शृंगार साहित्य, तिळगुळाचे लाडू असे पदार्थ किंवा हे सर्व साहित्य तुम्ही पाठवू शकता. किंवा तुमच्या घरामध्ये जर नवीन सून आली असेल तर तिच्यासाठी तुम्ही तिळवा करू शकता. तिला हलव्याचे दागिने घालू शकता. सर्वांना हळदी कुंकवासाठी बोलवू शकता. तुमच्या मुलीची किंवा सुनेची जर पहिली संक्रांत असेल तर हळदी कुंकवासाठी आलेल्या स्त्रियांना हळदी कुंकवांचे डब्बे किंवा हळदी कुंकवांच्या छोट्या छोट्या डब्या असतात किंवा पाकिट असतात, तर ही हळदी कुंकवाची भेट आपण द्यायची असते. वाण म्हणून किंवा भेटवस्तू म्हणून द्यायची असते. तर मंडळी, संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते आणि किंक्रांतीला आपल्या घरामध्ये जी काही लहान मुले असतात, म्हणजे 5 वर्षापर्यंत, त्यांना बोर स्नान घातलं जातं. या दिवशी लहान मुलांनाही काळ्या रंगाचे कपडे घालून, हलव्याचे दागिने घालून, चुरमुरे, बोर, हरभरे, ऊसाचे तुकडे, गाजर, त्याबरोबरच छोट्या गोळ्या, छोटी बिस्किटे हे सर्व त्यांच्या डोक्यावरती ओततात. तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चॉकलेट ही घालतात. याला बोरना किंवा लूट असे म्हणतात. बालकाच्या वयाच्या 5 वर्षापर्यंत बोरस्नान केले जाते. अशा प्रकारे बोरस्नान तुम्ही किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुम्ही संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या आय इन्व्हेस्ट या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.